नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जरा युनिक शॉर्टकट आपण बनवलेला आहे की प्रथमा विभक्तीचे उपपदार्थ. मग प्रथमा विभक्तीचे कारकार्थ तर सगळ्यांनाच माहिती असतात, परंतु प्रथमा विभक्तीचे उपपदार्थ काय असतात याबाबतचा शॉर्टकट आहे. आणि शॉर्टकट तुमच्या पुढे आहे. अवि पमूचा उद्देश. अवरून अंतर, विवरून विधानपूरक, पवरून परिमाण, मूवरून मूल्य आणि उद्देश. आता बघा इथे काय सांगितलं की प्रथमाचा कारकार्थ कर्ता असतो आणि कारकार्थ म्हणजे काय, नाम आणि सर्वनाम यांचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी. त्यानंतर प्रथमेचा उपपदार्थ म्हणजे काय, नाम आणि सर्वनाम यांचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी. मग याची उदाहरणं कशी तयार होतात याबाबत आपण बघू. तर बघा, अंतरचं उदाहरण काय, माझी शाळा 2 मैल दूर आहे. तर मैल या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय नाही, म्हणून हा मैल हा शब्द ठरला प्रथमेचा कारकार्थ. दुसरं विधानपूरक, तर राम राजा झाला, राजा विधानपूरक ठरला इथे प्रथमेचा. परत परिमाण मध्ये काय, बाजरी 4 रुपये किलो आहे, तर किलो हा ठरला प्रथमेचा उपपदार्थ. त्यानंतर मूल्य, केळी रुपया डझन आहे, रुपया हा शब्द ठरला प्रथमेचा उपपदार्थ. आणि उद्देश, इथे राम हा कर्त्याचं कार्य करतो म्हणून हा प्रथमेचा ठरला उद्देश. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं आहे, त्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लागत नाही, परंतु तो शब्द त्या वाक्यामध्ये इतर शब्दांशी त्या क्रियापदाचा कसा संबंध असतो याबाबतची जी माहिती असते त्यालाच आपण म्हणतो उपपदार्थ. आणि लक्षात ठेवायचं प्रथमेचे उपपदार्थ कसे असतात. तर अवि पमूचा उद्देश ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर आपण अगदी सहजपणे प्रथमा विभक्तीचे उपपदार्थ अगदी बघू शकतो. असेच जे सर्व विभक्तीचे उपपदार्थ असतात, सर्व उपपदार्थ बघायचे असेल तर यश करिअर अकॅडमी आणि शॉर्टकट गुरु या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. जय हिंद.